मागच्या भागात मी जे समीक्षकांसंबंधी माझे मत व्यक्त केले होते त्यास कारण ठरले एक माझे चित्र. मी एक सहज टाइमपास म्हणून एक चित्र काढले. ते आमच्या चित्रकार मित्राला दाखवले. त्याने सांगितले हे रचना चित्र आहे, अमूर्त म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट चित्र नाही. मी आपले ॲब्स्ट्रॅक्ट समजत होतो, जे समजत नाही ते अमूर्त, अशी माझी साधी सरळ व्याख्या होती. पुढे तो असंही म्हणाला, प्रत्येक कलाकाराला त्याच्या कलाकृतीतून काहीतरी सांगायचे असते, व्यक्त व्हायचे असते. मग मी खरंच विचारात पडलो, काय सांगते हे चित्र आणि काय आश्चर्य. हळूहळू चित्रच माझ्याशी बोलू लागले. आत्ता जे तुम्ही स्क्रीनवर पाहत आहात ते मी काढलेले चित्र आहे. जीवन हे असेच रंगीबेरंगी तुकड्याने काही भावणारे, काही न भावणारे, पण अपरिहार्य असणारे साकारले आहे. चौकोनी ठोकळे काही पडतात, काही सावरतात. पान सदृश आकार निसर्गाचे प्रतीक आहे, तर उजवीकडील अर्धगोल सूर्य आहे. बहुतेक माझी किरणे काढायची राहिली आहेत. एक पुरुष आणि स्त्रीचा चेहरा दिसतोय. तो शिव आणि शक्ती किंवा पुरुष आणि प्रकृती यांचे प्रतीक आहे. अर्थात हे सगळे मला नंतर सुचलेले माझे इंटरप्रिटेशन आहे. तुम्हाला काय वाटते? कारण प्रत्येकाच्या मनात एक समीक्षक टीकाकार दडलेला असतोच. एक प्रश्न माझ्या मनात नेहमीच येतो, समीक्षक एखाद्या कलाकृतीचा, मग ती चित्र असेल, पुस्तक असेल, नाटक असेल, निर्भीडपणे निखळपणे आस्वाद घेऊ शकत असतील काय? का सतत समीक्षकाच्या नजरेतून बघत असतील? त्यामुळे मला वाटते आपल्याला कशातलंच काही कळत नाही हे किती चांगले आहे. त्यामुळे मी सर्व गोष्टींचा मुक्तपणे, थोडासा स्वैरपणे आस्वाद घेऊ शकतो, कोणत्याही परिणामांचा विचार न करता. असेच विविध विषयांवरचे विचार ऐकण्यासाठी माझ्या सोमन्स कोलाज या चॅनेलला अवश्य भेट द्या. धन्यवाद.